मी तेव्हा वॉशरूमला जाण्यासाठी बाथरूम मध्ये गेली होती, तेव्हा ती एक म्हणजे त्या बाथरूम मध्ये गेली तेव्हा तिला मी बघितलं, पण तिने मला नाही बघितलं आणि खूप वेळ झाला म्हणून तिला मी त्याच्यात विचारलं, ह्याच्यात कोण आहे, मला जायचं होतं म्हणून ह्याच्यात कोण आहे, सांगते कोण नाही मिळत असं तिने सांगितलं. आणि परत मी होती म्हणून वाट बघत होती, पण अजून तिने दरवाजा नाही खोलला म्हणून मी तिला विचारलं याच्यात कोण आहे, कोण नाही मिळत. आणि खिडकीतून जाऊन बघितलं तेव्हा तिने ती ओढणी बांधलेली होती, तेव्हाच मला समजलं म्हणून मी मॅडम आणि ताईला बोलवायला आली, तेव्हाच माहिती. दरवाजा कोणी उघडला आणि त्यावेळेस लटकलेली होती का? हो लटकले असं मी तेव्हा गेली नाही, आणि तेव्हा वॉचमॅन दादा गेले होते तेव्हा ती माहिती नाही मला, तेवढं मी बघायला गेलेच नाही, पण सर हे दादा सांगते वरतून चढलेले होते. वसतिगृहात अशा पद्धतीचे मुलीवरती दबाव आणले जातात काय? नाही असं काहीच नाही होत. तर या मुलीने जो प्रकार सांगितला तो ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. या मुलीची मैत्रीण बाथरूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी या मैत्रिणीला संशय आला, मात्र तिने दुर्लक्ष न करता प्रसंगावधान दाखवलं आणि आपल्या मैत्रिणीचा एक प्रकारे जीव वाचवला. पालघरमध्ये डहाणू तालुक्यातील रानशेत येथील एका आश्रमशाळेत 10वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने बाथरूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा तिचा प्रयत्न दुसऱ्या विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. ती मुलगी बाथरूममध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याच्या तयारीत होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर येत नसल्याने सहकारी विद्यार्थिनीला संशय आला. तिने बाहेर जाऊन दरवाजा वाजवून तिला आवाजही दिला, मात्र आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्या मैत्रिणीने शिक्षकांना बोलावलं. दरवाजा तोडून आत गेल्यानंतर विद्यार्थिनीला खाली उतरवलं, मात्र ती बेशुद्ध अवस्थेत होती. आज ह्या आश्रमशाळा रानशेत या ठिकाणी मी भेट दिली आणि सकाळीच हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मला डॉक्टरांकडून कळालं की ह्या ठिकाणी आश्रमशाळा रानशेत त्या ठिकाणी एका 10वीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खरं तर घटना आहे, ही दुर्दैवी आहे. या ठिकाणी खरंच आज लहान लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि अशा ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ही दुर्दैवी घटना या शिक्षकांनी आणि शाळेचे जे ट्रस्टी आहेत यांनी खरं तर ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की आताच आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सगळ्या देशभरात लहान मुलांवरती अत्याचार वगैरे ज्या घटना होतात, अशाच ह्याला अनुसरूनच ही आत्महत्याची एक दुर्दैवी घटना हे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन आणि ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, हेच फक्त ह्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो. विद्यार्थिनीला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सिल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेत विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या प्रकरणात रॅगिंगचा प्रकार घडल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती काही उपलब्ध झालेली नाहीये. आता या प्रकारामागे नेमकं कारण काय हे तपासात समोर येईलच, मात्र या धक्कादायक प्रकाराची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. एकूणच हा घडलेला प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.